प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म दयावंत श्री संत एकनाथ महाराज यांचा अगदी गोड अशा प्रकरणातला की जो सर्वांना आवडतो भारूड प्रकरण, भारूड प्रकरणातील आणि रोडगा या सदरातील 7 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध आणि गोड असा असणारा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराज 2 भूमिका स्पष्ट करतायत. आता या 2 भूमिका कोणाच्या आहेत? एक आहे व्यावहारिक भूमिका आणि एक आहे आध्यात्मिक भूमिका. व्यावहारिक भूमिकेमध्ये सांगत असताना एका सासूरवासिनीची व्यथा नाथ महाराज व्यक्त करतायत आणि दुसरीकडे आध्यात्मिक दृष्ट्या एका साधकाची व्यथा व्यक्त करतायत, भक्ताची व्यथा व्यक्त करतायत. साधक कोणाला म्हणायचं? ज्यानं साधू कुणाला म्हणायचं? ज्यानं 6 धुतले तो साधू. पण त्या साधूच्या सानिध्यात राहिलेला तो साधक की ज्याचे अजूनही 6 आहेत. 6 आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे 6 घालवण्यासाठी त्या साधकाची चाललेली तळमळ आणि ती तळमळ या अभंगामध्ये व्यक्त करत असताना नाथ महाराज अत्यंत गोड सांगतात. सासूरवासाला कंटाळलेली ती सासूरवासीन, थोडक्यात आपल्या भाषेत सुनबाई, आणि विकाराला कंटाळलेला तो साधक, या 2 व्यक्तींचं, या 2 रूपकांचं प्रतिनिधित्व करत नाथ महाराज या अभंगामध्ये गोड असं सांगतात. आता सुरुवातीला भावार्थ सांगत असताना या अभंगामध्ये नाथ महाराज सांगतात, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. नाथ महाराज म्हणतात, हे भवानी आई, तू मला लवकर पाव. तू जर मला लवकर प्रसन्न झाली ना तर माझ्याकडून तुला काय देणं माहितीये का? मी तुला काय वाहील? रोडगा वाहील. नाथ महाराज सरळ सरळ म्हणून जातात. पण भवानी आईनं सांगावं, मागतोय खरा पण काय मागायचं ते तरी सांग. तेव्हा नाथ महाराज सांगतात, सासरा माझा गावी गेला. कोण गेले गावाला? सासरा गेलेला आहे गावाला. मग गेला त्याचं काय? अगं तिकडच खपवी त्याला, तिकडच त्याचा कार्यक्रम उरकून टाक असे म्हणणारे नाथ महाराज. मी वाचार्थ सांगते बरं का, ध्यानात ठेवा. सासरा माझा गावी गेला, गेला तर गेला, तिकडच खपवी त्याला, त्याचा कार्यक्रम करून टाक. बरं पुढं, अगं सासरा जाच करतो यात नवल काय? सासू माझी जाच करीती, लवकर निर्दाळी तिला, लवकर तिला मारून टाक, लवकर तिचं काम कर असे म्हणणारे नाथ महाराज आहेत. बरं आता सासरा झाला, सासू झाली, संपलं ना, हम दो हमारे दो. नाही, हे पहिल्या काळातले एकत्र कुटुंब होतं. नाथ महाराज पुढे जाऊन सांगतात, जाऊ माझी फडफड बोलती, इतकी बोलती की त्याला काही मापच नाही. मग काय? बोडकी कर ग तिला, असं कर, असं तिचं काहीतरी काम कर की तिला परत तोंडच नाही राहिलं पाहिजे. बोडकी कर ग तिला. पर याच्यावर नाथ महाराज थांबले नाहीत. पुढे जाऊन म्हणतात, ननंदेचं कार्ट किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला. आता खरूज हा आजार सांगण्यासारखी गोष्ट, ते ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून खरूज होऊ दे त्याला. मला थोडं शब्द चुकल बरं का. खरूज, खरूजचा खजूर होईल, पण ध्यान द्या, खरूज होऊ दे त्याला. लय किरकिर माग करतं, मग खरूज होऊ दे. बरं पुढं, कुटुंब संपलं असेल, आता नवरा तू राहा ना. नाही, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. तो नवरा आहे ना, त्या दादल्याला पण मारून टाकते आणि मी एकटी राहते. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. भवानी आई, रोडगा वाहीन तुला. असा अभंगाचा सरळ सरळ आणि साधा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल चांगला विचार केला तर नाथ महाराजांचा अत्यंत गोड असा असणारा अभंग. मी इतका वेळ गोड अभंग का म्हणते? कारण त्याला कारण आहे.
जे जे मंडळी इथं ऐकायला बसलेले आहेत ऐकतेत ना, काही मंडळींना वाईट वाटेल पण काही मंडळींना फार आनंद होईल. जी आत्ताची तरुण पिढी आहे का त्यांना फारच आनंद होईल. अगदी आमच्या मनातल्या गोष्टी ताईंना बोलून दाखवल्या, जे आम्हाला बोलता येत नव्हतं त्या ताई बोलून गेल्या. असं नक्कीच सर्वांचं मत असेल. पण तरी सुद्धा नाथ महाराज या अभंगामध्ये व्यक्त करत असताना जी व्यथा सांगतायत त्या व्यथेबद्दल सांगत असताना नाथ महाराज म्हणतात, सत्वरा पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता चांगला विचार केला तर नाथ महाराज या अभंगामध्ये नेमकं कुणाला नवस करतायत? कुणी सांगू शकेल का? हा नवस नेमका कोणाला आहे? सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. भवानी आई आहे तिथं, माता साहेब आहेत, आई साहेब आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी नवस आहे. पण याच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर नाथ महाराज हे भक्त कुणाचे आहेत? पांडुरंगाचे आहेत, दत्तांचे आहेत. आणि नाथ महाराजांची दत्त भक्ती आणि पांडुरंगाची भक्ती काही सामान्य नव्हती. दत्त चोपदारी करी तसे, ज्यांच्या घरी स्वतः दत्तात्रय प्रभू चोपदारकी करतात ते नाथ महाराज आहेत. बरं एवढ्यावर थांबले का? ज्यांच्या घरी देवानं श्रीखंड्या म्हणून काम केलं, तो राबलाय तिथं, ते नाथ महाराज आहेत. मग ह्या नाथ महाराजांना एवढे दोन देव प्रबळ असताना आई भवानी मातेकडे जायची काय गरज होती? पण चांगला विचार केला तर नाथ महाराज म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नाही. मग नाथ महाराज भवानी मातेकडे गेले. ती भवानी माता नेमकी आहे कोण? जी भवानी माता तुम्हाला आम्हाला दिसते, जिचा विचार तुम्ही आम्ही करतोय, नाथ महाराजांना नेमकी कोणती भवानी माता म्हणायची ते आधी समजून घ्या. नाथ महाराज ज्या भवानी मातेला, आता भवानी माता कुठली? तुळजापूरची भवानी माता, तिचं स्वरूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण नाथ महाराज नेमकं कोणत्या भवानी मातेचं वर्णन करतात, नेमकं कोणत्या आईचं वर्णन करतात हेही कळायला पाहिजे ना. नाथ महाराज सांगतात, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो. 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 कुंडलिक शोभे दिवटा वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो.